महत्वाची बातमी अंबरनाथ शहरात भाजप नेत्या चित्रा वाघ या तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी आलेल्या होत्या। त्या दरम्यान चित्रा वाघ यांच्यासमोर अंबरनाथच्या विकास कामांसंदर्भात एक पटनाट्य हे सादर करण्यात आलेले आहे। यावरून शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकरांचे चित्रा वाघ यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं। चित्रा वाघ या चित्र काढण्यापुरत्या मर्यादित आहे। अंबरनाथचा विकास त्यांना काय माहीत अशी टीका अरविंद वाळेकर यांनी केली आहे। वाघ या चित्र काढण्यापुरतं कदाचित मर्यादित असतील। अंबरनाथकरांना मिळणारं आता मेडिकल कॉलेज असेल, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प असेल, असे अनेक कामं अंबरनाथकर बघतायत। अंबरनाथकर कुठेही रेगोट्या ओढत बसत नाहीत की विकास झाला नाही। अंबरनाथकर सुज्ञ आहेत, त्यांना समजतंय की समाजाचं काम कोण करतंय। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा प्रश्न आहे। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला असं योगेश बहल म्हणाले। पिंपरी चिंचवडमधील अजितदादांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी हा दावा केला। अजितदादांच्या पक्षासोबत कुठलीही बैठक झालेली नाही। अजितदादा भाजप विरोधात येणार असतील तर त्यांचं स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी हे वक्तव्य केलंय। ते दादांनी सांगताना सांगितलं की त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आहे, तर त्या तिथं जे बोलणं चालू होतं यामध्ये सुप्रताईंच्या दादांचं बोलणं झालेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा करणार आहे। साहेबांसोबत अजून अंतिम चर्चा झालेली नाही, परंतु साहेबांसोबत चर्चा करणार। आता आपण पाहतात आहे की आता कोल्हापूरमध्ये एकत्र आले, म्हणजे आता इतर ठिकाणी एकत्र यायला काही हरकत नाहीये। तरी सुद्धा आम्ही म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीमध्ये होईल। महाविकास आघाडी म्हणून आमच्या जागा वाटपाबद्दल बोलणी चालू आहेत, पण अजितदादांच्या पक्षासोबत आमची स्थानिक लेवलला अजून कुठली बैठक झालेली नाहीये। तुमच्या माध्यमातूनच माननीय योगेश भाई हे सांगत आहेत, परंतु तशी आमची बैठक झालेली नाहीये। महाविकास आघाडीला सोबत घेऊन दादांसोबत आम्ही युती करू शकतो, जर दादांनी भाजपच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारासोबत यायची मानसिकता केली असेल तर समाधान आहे। जिथं आमचा निवडून यायचा निकष आहे तिथं आम्ही आमच्या जागा हक्काने बांधून घेणार आहोत। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा उद्या भाजप प्रवेश होणार आहे, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांची देखील भाजपवासी ते होणार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोघांचाही भाजपमध्ये प्रवेश होईल। सकाळी 11 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडेल। 1 कोटींपेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही तटकरेंनी म्हटलं। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत।